येमलई वाडी सगळा मिलिटरी एरिया ना ते बदललं 20 वर्षाला आहे ना. मी परीक्षा देऊन तरी 3 दिवस होतो मी. होय एकदा ते फिजिकल नाही 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 हे आर्मीच्या भरतीला होय. हे महाराष्ट्र कर्नाटक रोडच्या त्या बाजूला हे कर्नाटक. जय शिवराय मित्रांनो. मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि अशा रखरखत्या मे महिन्यातल्या उन्हात गड किल्ल्यांची भ्रमंती करणं कुटुंबासोबत कठीण. म्हणून आम्ही कोल्हापुरातील काही मंदिरांना भेट देण्याचं ठरवलं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि कुवेणी नदीच्या संगम तीरावरती वसलेलं खिद्रापूर हे छोटंसं गाव. या गावामध्येच आहे प्राचीन श्री कोपेश्वर शिव मंदिर, ज्याला आज आपण भेट देणार आहोत. हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या वरच्या दोन्ही बाजूंना गजशिल्प आहेत. प्रवेशद्वाराला नक्षीदार परंतु साधे स्तंभ आणि 5 गोपुरं किंवा लघुशिखर आहेत. स्तंभाच्या नक्षीकामात कलश पाहायला मिळतात आणि प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबात म्हणजे मध्यभागी श्री गणेशाचं शिल्प पाहायला मिळते. मुळात हे प्रवेशद्वार आणि मंदिरासभोवतालची संपूर्ण भिंत ही नंतरच्या कालखंडात उभारलेली आहे. प्रवेशद्वारातच भव्य नगारखाना थाटला आहे. 4 नक्षीदार स्तंभांनी प्रवेशद्वाराचे वितान किंवा छत तोडलेले आहे. डाव्या बाजूच्या भिंतीत ध्यानस्थ श्री योगेश्वर विष्णूचे शिल्प पाहायला मिळते आणि काही विरगळी पाहायला मिळतात. या विरगळी कदाचित इथे घडलेल्या रणसंग्रामाची साक्ष देत असावीत. या विरगळींवरती सुद्धा आपल्याला शिलालेख पाहायला मिळतात. खिद्रापूरचं प्राचीन नाव कोप्पम असा ऐतिहासिक संदर्भ सांगतात. या महाराष्ट्रावर अनेक राजसत्तांनी राज्य केले, पण चोला राजसत्तेला कदाचित चालुक्यांनी ज्या ठिकाणी पाणी पाजलं असेल ते कृष्णाखोरे हेच असावे. कृष्णवेणी म्हणजे कृष्णा नदीच्या अर्धचंद्राकार किनाऱ्यावरच्या या कोप्पम प्रदेशाने जी पहिली रणधुमाळी पाहिली ती इसवी सन 1058 मध्ये. अवह मल्ल चालुक्य आणि राजसत्ता विस्तार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोल राजसत्तेचा राजा राजेंद्र चोल. या लढाईत चोल राजा राजेंद्र धारातीर्थी पडला आणि रणभूमीतच दुसऱ्या राजाचा राज्याभिषेक सुद्धा करण्यात आला. दुसरा रणसंग्राम म्हणजे शिलाहार राजा द्वितीय भोज आणि यदुवंशी देवगिरीचा म्हणजे यादवांचा राजा सिंगण. या लढाईत शिलाहार पराभूत झाले. राजा भोज शत्रुसेना यादवांच्या हाती लागला. त्याला पन्हाळ्यावर राजकैदे ठेवले गेले होते. या सगळ्या राजकीय घडामोडीत मंदिर बांधकाम मात्र चालूच होते. शेवटी यादवांच्या काळात या मंदिराला सुद्धा देणगी प्राप्त होत होती. प्रवेशद्वाराच्या आतल्या अंगाला असलेल्या भिंतीत आपल्याला कोरीव व्याल, मयूर आणि गजशिल्प पाहायला मिळतात. कोपेश्वर मंदिर हे भूमिज प्रकारातले मंदिर आहे. प्राचीन कालखंडातील शिलालेखांच्या पुराव्या आधारे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील उदयपूर येथील उदयेश्वर मंदिर हे पहिले मंदिर, जे इसवी सन 1051 ते 1080 या दरम्यान उभारले गेले. पण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील शिवमंदिर तर शिलाहार राजा मुमुनीच्या कालखंडात म्हणजे 1060 मध्येच बांधून झाले. याचा अर्थ अंबरनाथ शिवमंदिर हे जगातले पहिले भूमिज असावे. प्रवेशद्वारातून आत शिरताच समोर आपल्याला मंदिराचं मुखमंडप पाहायला मिळतं, ज्याला स्वर्गमंडप असंही म्हणतात. इतर मंदिरांसारखा हा मुखमंडप नाही. याला 4ही दिशांना पायऱ्या असलेला प्रवेश मार्ग आहे. मूळ मंदिर किंवा पुढे असलेल्या गूढ मंडपापासून हा वेगळा आहे, कारण मूळ मंदिर आणि स्वर्गमंडप ह्याच्यामध्ये पूर्वी मोकळी जागा होती, जिला प्रदक्षिणा मार्ग असं म्हटलं जात असावं. मुखमंडप किंवा स्वर्गमंडप हा गूढ मंडपापासून वेगळा आहे हे आपल्याला छायाचित्रणामध्ये पुढे कळेलच, कारण या मंडपादरम्यानचं बांधकाम हे नंतरच्या कालखंडातलं आहे. स्वर्गमंडप गोलाकार असून त्याला छत किंवा वितान नाही. करोटकाची सजावट ही सोलंकी राजसत्तेतल्या शिल्पशैलीची ओळख दर्शवते. अगदी मधोमध एक साधारण 13-14 फूट व्यासाची गोलाकार एकाच पाषाणात घडवलेली रंगशिळा आहे. रंगशिळेभोवती 12 कोरीव खांब आहेत आणि जर वर्तुळाकार स्वर्गमंडपाला पूर्व, पश्चिम आणि उत्तर दक्षिण असा जर आपण काटछेद दिला तर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य दिशांच्या प्रत्येक त्रिकोणात आपल्याला 9 खांब आढळतात, म्हणजे एकूण 36 खांब आहेत. त्यातील काही खांब स्वर्गमंडपाला बांधलेल्या भिंतीवर अर्धस्तंभ स्वरूपात आहेत. मंदिर शिल्पात ह्याला वामन भिंत असं संबोधत असावेत. असे 12 आणि 36 मिळून 48 स्तंभांनी मोकळे छत असलेलं हे स्वर्गमंडप उभारलेलं आहे.
जे जणू स्वर्गच भासते. कारण रंगशिळेभोवती असलेल्या 12 स्तंभांवर विविध देवता त्यांच्या सती, शक्ती किंवा पत्नीसोबत वाहनांवर विराजमान दाखवले आहेत. प्रत्येक देव वर्तुळात चौकोनी आराखड्यात कोरलेले आहेत. त्यांच्या मागे चोहूबाजूंना कोरीव लघु मंदिर असून त्यात देवतांची शिल्पे कोरलेली आहेत, ज्यांना गजताल असं म्हणत असावे. वामन भिंतीवरील काही स्तंभांची शीर्षस्थानं ही स्वर्गमंडपाच्या बाहेरच्या दिशेला आहेत. या कोणाकृती पट्ट्यांवर असलेल्या खळग्यांमध्ये कदाचित कधीकाळी देवतांच्या मूर्त्या असाव्यात, ज्या आता दिसत नाहीत. वितान नाही, पण वितानसम भासणाऱ्या वरच्या भागात कदाचित वर्तुळाकार शिला असावी, जी आता दिसत नाही. स्वर्गमंडपाला छत नसल्यामुळे रंगशिळेवर उभे राहिल्यास वरचं आकाश आपल्याला अगदी स्पष्ट दिसतं. शिलालेखानुसार शिलाहारानंतर यादवांनी देणग्या दिल्या आहेत, म्हणजे मंदिर पूर्ण बांधले गेले असणार, कारण पूर्णत्वाशिवाय शिवलिंग प्रतिष्ठापना होणार नाही. कदाचित स्वर्गमंडप पूर्णत्वाला गेला नसावा, कारण असाच एखादा मंडप दक्षिणेकडील द्वारशाखेजवळ अपूर्ण अवस्थेत असावा. या स्वर्गमंडपातील मुख्य आकर्षण म्हणजे इथे असणारे अष्टदिक्पाल, म्हणजे 8 दिशांचे पालन करणाऱ्या 8 देवता. जसं पूर्व दिशा ही इंद्राची, तिचे वाहन ऐरावत आणि आयुध वज्र. आग्नेय दिशा अग्निदेवतेची किंवा क्षेपणास्त्राची, ज्याचं वाहन मेंढा आणि आयुध शक्ती. दक्षिण यमाची महिष किंवा रेडा, आयुध पाश आणि दंड. चौथी नैऋत्य दिशा किंवा निऋती असं त्या देवाचं नाव आहे. तो नेहमी पुरुष किंवा शवावरती आरूढ असतो आणि त्याचं आयुध आहे खड्ग, ढाल. पश्चिम दिशा ही वरुण देवाची, मकर हे त्याचं वाहन आणि नागपाश हे त्याचं आयुध. वायव्य दिशा ही वायूची, वाहन हरिण म्हणजे मृग आणि आयुध ध्वज. उत्तर दिशा ही कुबेराची, जो नेहमी अश्वारूढ असतो आणि त्याच्या हातात गदा असते. ईशान्य दिशा ही ईशानची, ज्याचं वाहन आहे वृषभ म्हणजे बैल आणि आयुध असतं हे त्रिशूळ. हे असे अष्टदिक्पाल इथे या स्वर्गमंडपात वरच्या बाजूला कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय ब्रह्मा, विष्णू, महेश आणि कार्तिकेय यांची सुद्धा शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आपल्याला दिसतंय ते गूढ मंडपाच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या उजव्या अंगाला असलेलं शिल्प. ह्याच्या खालीच आपल्याला जाळीदार जलवातायन पाहायला मिळतं. गूढमंडपाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला किंवा दक्षिण दिशेला असलेलं हे जलवातायन आणि त्यावरचं कोरीव शिल्प. या गूढमंडपाला एकूण 6 जलवातायन आहेत, ज्यामुळे गूढमंडपातील हवा खेळती राहते. इंग्रजी ज्याला आपण व्हेंटिलेशन असं म्हणतो. जलवातायन म्हणजे खिडकी. ही जलवातायनं बाहेरून तारकाकृती तर गूढमंडपाच्या आतल्या बाजूने चौरस भासतात. वातायना शेजारील काळ्या दगडी बांधकामावरून हे बांधकाम नंतरच्या कालखंडात झाले आहे हे निश्चित होते. प्रवेशद्वारावर 5 लघु शिखरे असून ललाटबिंबात म्हणजे मध्यभागी माता सरस्वतीचे शिल्प आहे. साधे नक्षीकाम असलेल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीला लागूनच दोन्ही बाजूला प्रत्येकी 5-5 अर्धस्तंभ असून स्तंभ मध्यापासून स्तंभ पादापर्यंत दोन्ही बाजूला प्रत्येकी 5-5 असे अलंकृत द्वारपालक आहेत आणि त्यांच्या खाली व्याळ, सिंहव्याळ, शकव्याळांची कोरीव शिल्प असून प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याजवळच भग्न चंद्रशिळा आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या मंदिरातील शिल्प, त्यांचे महत्त्व आणि त्यांची स्थानं मी छायाचित्रणाच्या पुढील भागात विस्तीर्णपणे सांगेन आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन. कोपेश्वर शिवमंदिराचे मंदिर स्थापत्य म्हणजे मुखमंडप म्हणजे स्वर्गमंडप, त्याच्यापुढे गूढमंडप, अंतराळ आणि गर्भगृह. हा गूढमंडप खरोखरच गूढ आहे. स्वर्गमंडपातून आपल्याला प्रथम गूढमंडपात प्रवेश करावा लागतो आणि मग अंतराळ आणि गर्भगृह. हा गूढमंडप चौकोनी आहे. याच्या मध्यभागी अगदी स्वर्गमंडपासारखीच वर्तुळाकार रंगशिळा आहे. त्याच्या भोवती 12 स्तंभ असून त्यांच्या भोवती 20 स्तंभांचे आवरण आहे. या स्तंभांची रचना 3 प्रमुख भागात केलेली आहे: स्तंभपाद, स्तंभ मध्य आणि स्तंभ शीर्ष. 4 कोपऱ्यातील 4 स्तंभांवरती विविध कीर्तिमुख आढळतात. या गूढमंडपात वायुयोजनेसाठी दक्षिणेला आणि उत्तरेला द्वारशाखा असून 6 जलवातायन आहेत. द्वारशाखा म्हणजे लघु प्रवेशद्वार किंवा प्रवेशद्वारासारखीच तत्सम शाखा आणि जलवातायन म्हणजेच मागाशी पाहिल्याप्रमाणे जाळीदार गवाक्ष अथवा खिडकी. या जलवातायनांवरती गोमांतकातील कदंब राजसत्तेच्या कदंब शैलीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. गूढमंडपातील रंगशिळेवर उभे राहिल्यावर वर आपल्याला तारामंडळाप्रमाणे किंवा पंचासरा पद्धतीतले दगडी वितान म्हणजे छत पाहायला मिळते. या गूढमंडपातील स्तंभांवरती किंवा इथल्या भिंतींवरती कोणती शिल्प आहे, त्यांचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला माझ्या छायाचित्रणाच्या पुढील भागात नक्की सांगेन. त्यापूर्वी जाणून घेऊया
भूमीज हा प्रकार जाणणारी पहिली व्यक्ती कोण होती? भूमीज मंदिर हा प्रकार जाणणारी पहिली परदेशी म्हणजे स्टेला क्रॅमरिश. हिचा जन्म 29 मे 1896 ऑस्ट्रियातील निकोल्सबर्गमध्ये झालेला. स्टेला क्रॅमरिश ही लहानपणी बॅले डान्स या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेत होती. दरम्यान तिचे आई वडील व्हिएन्नाला स्थलांतरित झाले आणि तिथे तिला एके दिवशी भगवद्गीतेचा एक अनुवाद वाचायला मिळाला. ती म्हणते त्या अनुवादाने ती एवढी प्रभावित झाली की तिला आयुष्यात जे करायचं आहे ते या अनुवादामध्ये सापडले. पुढे विद्यापीठाचे नेतृत्व करताना ऑक्सफोर्ड इथल्या तिचं व्याख्यान आणि भाषण ऐकून रवींद्रनाथ टागोर यांनी तिला 1922 मध्ये शांतिनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठात शिकवण्यासाठी आमंत्रित केले. 1924 मध्ये कलकत्ता विद्यापीठात भारतीय कला याच्या त्या प्राध्यापिका सुद्धा झाल्या. त्याच वर्षी त्यांना बदामीची मंदिरं सुद्धा सापडली. रवींद्रनाथ टागोर यांचा पुतण्या अबनींद्रनाथ टागोर याच्यासोबत भारतीय कलेचा प्रवास तिने चालू ठेवला. पण भारतातून इंग्रज गेल्यावर ती भारतातील नवीन सरकारात आपल्या पती लाइजलो नेमिनी सोबत काम करत होती. पाकिस्तानातून ती कराचीला स्थलांतरित झाली आणि 1950 साली एके दिवशी जेव्हा तिचा पती गोळी लागून मृतावस्थेत समुद्रकिनारी सापडला तेव्हा त्याच वर्षी ती अमेरिकेला स्थलांतरित झाली. तिथे तिने तिचे कार्य चालूच ठेवले. तिला कलाक्षेत्रात ऑस्ट्रियन क्रॉस ऑफ ऑनर आणि भारतात पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. भूमिज मंदिर असं आपण सहज म्हणून जातो, पण या भूमिज शब्दाचा प्रवास एवढा असेल हे मला आज कळलं. अंतराळात प्रवेश करताना दोन्ही बाजूला आपल्याला सप्तमातृका आणि दोन्ही बाजूला भव्य द्वारपाल पाहायला मिळतात, ज्यापैकी डाव्या बाजूचा किंवा दक्षिणेकडचा द्वारपाल नाहीसा आहे. उजव्या बाजूचा द्वारपाल सुस्थितीत आणि अलंकृत आहे. याच्या शेजारच्या भिंतीवरच आपल्याला एक शिलालेख सुद्धा पाहायला मिळतो, जो आम्ही शोधण्याचाही प्रयत्न केला होता. अंतराळ ही साधे आणि चौरसाकृती असून दोन्ही बाजूंना प्रत्येकी 3-3 अशा भग्न प्रतिमा आहेत. मित्रांनो, या मंदिराच्या अंतर्भागातील सर्व शिल्पांची माहिती मी विस्तृत माझ्या पुढच्या भागात नक्की देईन. आता जाणून घेऊया सप्तमातृका. सप्तमातृका म्हणजे देवतांच्या सहचारिणी. ब्रह्माची शक्ती ब्राह्मणी, शिवशक्ती माहेश्वरी, कार्तिकेय पत्नी कौमारी, विष्णुपती वैष्णवी, वराह पत्नी वाराही, इंद्र भार्या इंद्राणी आणि दुर्गेचा एक उग्र अवतार चामुंडा. ही आदिशक्तींची भिन्न रूपे आहेत, जी आपल्याला या मंदिराच्या अंतर्भागात पाहायला मिळतात. अंतराळातूनच पुढे आपल्याला गर्भगृहाचे किंवा गाभाऱ्याचे प्रवेशद्वार पाहायला मिळते, जे अगदी साधे आहे. गाभाऱ्याच्या भिंतीत कोरीव अर्धस्तंभ असून त्यावर सुंदरींच्या प्रतिमा आहेत. ललाटबिंबात द्विहस्त पद्मासनस्थ गजलक्ष्मीचं शिल्प आहे. ललाटबिंबाच्या वर 5 लघु शिखरे आहेत आणि उंबरठ्यावर मन प्रसन्न करणारी कमलकलिकांनी युक्त शंखजडित अशी चंद्रशिळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचे गर्भगृह किंवा गाभारा हा अतिशय साधा असून 8 स्तंभांचा आहे, ज्यावर 12 कोरीव प्रतिमा असून त्यांचे चेहरे आणि हात विकृत झालेले आहेत. 3 रिकामी देवकोष्ठ सुद्धा आहेत. शिवलिंग साधे असून दुसरे विलक्षण दिसणारे लिंग म्हणजे स्थानिकांच्या ओळखीतले श्री धोपेश्वर. श्री शंकर आणि विष्णूंचं हे एकत्र प्रतिष्ठापना असणारं भारतातलं कदाचित हे एकमेव मंदिर असावं. कोपेश्वर मंदिर आतून जेवढं सुंदर आहे तेवढंच ते बाहेरून सुद्धा विलक्षण आहे. अवकाशातून बेलपत्राप्रमाणे किंवा तारकाकृती भासणाऱ्या या मंदिराला पूर्वी शिखर असावे, परंतु सद्यस्थितीत ते नाही. नंतरच्या काळखंडात कदाचित विटांचं शिखर बांधलं गेलं असावं. मंदिर ही प्रामुख्याने नागर शैली म्हणजे उत्तर भारतातली, द्रविड शैली म्हणजे दक्षिण भारतातली किंवा वेसर म्हणजे उत्तर आणि दक्षिण या दोघांची मिश्र शैली अशा शैलीत ओळखली जातात. कोपेश्वर मात्र भूमिज शैलीतलं मंदिर आहे. यावरती यादव, होयसाळ, कदंब, चालुक्य आणि सोलंकी राजसत्तांच्या प्रादेशिक वास्तुशैलींचा प्रभाव दिसतो. कोपेश्वर मंदिर मुळात मुखमंडप म्हणजे स्वर्गमंडप, गूढमंडप, अंतराळ, गर्भगृह आणि तलविन्यास अशा भागांनी बनलेला असावा. मुख्य शहरापासून किंवा गावापासून दूर असलेल्या या मंदिरावरती विद्वानांचं लक्ष 1927 साली पडलं. त्यावेळेला हे मंदिर काहीसं जमिनीत समाधिस्थ होतं. आजही विद्वानांच्या मते हे भूमिज मंदिर एका पाषाणावर असून तो पाषाण किंवा खडक 5 फूट उंचीचा असावा आणि तो जमिनीखाली असावा. आज दिसतं ते गजधराच्या खालचं अधिष्ठान पूर्वी जमिनीत गाडलेलं होतं. मंदिराचे स्थापत्य किंवा मंदिर शैली खूप प्राचीन आहे. एखाद्या मंदिर निर्मितीच्या वेळी मंदिराचा प्रकार, त्याचं प्रवेशद्वार, अधिष्ठान, उच्छेद या सगळ्यांचं प्रमाण ठरवावं लागतं. मंदिर ज्या प्रकारचं बनवायचं म्हणजे उदाहरणार्थ चतुरस्त्र म्हणजे चौरस, वृत्त म्हणजे वर्तुळ किंवा गोलाकार आणि अष्टशाल म्हणजे 8 भद्र असलेला, तर त्या प्रकारचा आपल्याला तसा एक तलविन्यास करावा लागतो. तलविन्यास म्हणजे फ्लोअर प्लान. ताजमहल बनवायला फक्त 22 वर्ष लागली, पण कोपेश्वर मंदिराला इसवी सन 1109 ते 1178 म्हणजे तब्बल 69 वर्ष लागली. मित्रांनो, आपणच ठरवायला हवं
की आपल्याला काय बघायचंय ते. अधिष्ठान, अश्व किंवा गजथर, मंडोवर, जंगभागा, मंडोवराच्या वर कपोत, कपोतावरील गवाक्ष म्हणजे शूरसेनक आणि मुखभागाशी असलेले गवाक्ष म्हणजे शुकनाक, शुकनासिका किंवा महानास, देवकोष्ठ, कूटस्तंभ असे विभिन्न अंग या मंदिराला असतात. मित्रांनो, हे शब्द ऐकत असताना जणू मंदिराचे पाषाणच आपल्या डोक्यावर पडत आहेत असं वाटतं. पण हे सगळं ठरवणारे काही लिखित पुरावे आहेत का आपल्याकडे? हो, असे लिखित पुरावे आहेत. कधी वेळ मिळाला तर प्रभू विश्वकर्मांचा नारद मुनींशी स्थापत्याविषयी झालेला संवादरूपी ग्रंथ क्षीरार्णव, क्षितिजातला क्षीरार्णव किंवा 11व्या शतकात धारच्या परमार राजा भोजाचं समरंगण सूत्रधार किंवा 12व्या शतकातील वास्तुशास्त्र भुवनदेव याचा अपराजित पृष्ठ हे ग्रंथ वाचायला मिळाले तर वाचा, म्हणजे मंदिराची बांधणी, त्यावरील शिल्प यांचा अंदाज येईल. या मंदिरावर अंतर्बाह्य विविध शिल्प आहेत ज्याचा उल्लेख क्षीरार्णव या ग्रंथात आढळतो. अगदी त्याच पद्धतीने ही शिल्प कोरली गेलेली आहेत. हे मंदिर अशा कालखंडात निर्माण केले जात होते ज्या काळात वेगवेगळ्या राजसत्ता निर्माण होत होत्या आणि अधिपत्य सुद्धा गाजवत होत्या. अशा कालखंडात साक्षरता किती असावी याचा अंदाज करणे कठीण, परंतु मंदिर हे एकमेव साधन असावे ज्याने सामान्य माणसाला धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान, कला, संस्कृती यांचं दर्शन घडवलं असेल. पौराणिक कथा, प्रसंग, वेगवेगळे पंथ, त्यांच्यातील देव देवतांचे महत्त्व, त्यांचे अवतार, त्या काळात निर्माण केलेले ग्रंथ, साहित्य हे सगळं एकत्रपणे दर्शवण्यासाठी अशा मंदिरांची कदाचित निर्मिती झाली असावी. विशेष म्हणजे हे शिवमंदिर अंबरनाथ शिव मंदिरानंतरचं आहे. या मंदिर निर्मितींना बरीच वर्ष लागली. अंबरनाथ शिव मंदिर असो किंवा नाशिक शिन्नरचे गोंदेश्वर मंदिर असो, या शैवपंथी मंदिरांमध्ये आपल्याला वैष्णव शिल्प पाहायला मिळतात. अशी मिश्र शैव आणि वैष्णव शिल्प आपल्याला अगदी कोल्हापूरच्या अंबामाता मंदिरात सुद्धा पाहायला मिळतात. कारण अंबरनाथ, कोपेश्वर आणि अंबामाता मंदिर हे शिलाहार कालखंडातलेच. ठाणे जिल्ह्यातले अंबरनाथ शिव मंदिर म्हणजे उत्तर कोकणातील शिलाहारांचा प्रयत्न, तर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर म्हणजे शिलाहारांची विजयगाथाच. कोपेश्वराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली आजतागायत सुस्थितीत असलेली शिल्प. खरं तर औरंगजेबाच्या फतव्यानंतर मंदिर भग्नच झाले असते, पण कदाचित त्याची मुलगी इथल्या सुरसुंदरींच्या सौंदर्यावर भाळली असावी, म्हणूनच मंदिर काहीशा सुस्थितीत आहे. अधिष्ठानावरील काही निवडक पूर्ण रूपातील 4 हत्ती सोडले तर गजथरातील भग्न गजशिल्प आणि भग्न देवदेवता औरंगजेबाच्या क्रौर्याची साक्ष देतात. मंदिरावरील देवदेवता, गण, साधू, देवांचे अवतार, अष्टदिक्पाल, नवग्रह, सुरसुंदरी ही सगळी शिल्प मंदिरावर असणे हा ग्रंथातील मंदिर स्थापत्य आणि शिल्पशैलीचा भाग. पण ती का असतील याचा आपण विचार करायला हवा. या सगळ्यांचा विचार केल्यानंतरच आपण म्हणू शकतो की मी मंदिर पाहिले. या कोपेश्वर शिवमंदिरामध्ये देवदेवतांच्या शिल्पासोबत वेगवेगळे अंदाजे 12 शिलालेख आहेत. ते कुठे आहेत हे पुढच्या भागात मी नक्की दाखवेन. वैशिष्ट्यपूर्ण नजरेत भरणाऱ्या सुरसुंदरी एवढ्या ठळक का कोरल्या असाव्यात ह्याची शक्यता सुद्धा मांडण्याचा मी प्रयत्न करेन. शिल्पशास्त्रानुसार अंदाजे 16 आणि क्षीरार नावातील मला सापडलेली सुमारे 38 सुरसुंदरींचे काय महत्त्व असावे हे सुद्धा आपण जाणून घेऊ, पण पुढच्या भागात. मुळात प्राचीन कालखंडात कदाचित अशी मंदिरं ही तत्वज्ञान आणि अध्यात्माची केंद्र असावीत, जिथे जीवनाचे सार कळले की मोक्ष प्राप्त होत असावे. म्हणूनच आपल्या सभोवतालचे भौतिक जीवन त्याग करण्याचा सल्ला कदाचित या सुरसुंदरी देत असाव्यात. या कोपेश्वर शिवमंदिरासमोर नंदी नाही किंवा वेगळे नंदी मंडप सुद्धा नाही. दुसरं म्हणजे या मंदिराला बहुतांश कृष्णप्रस्तर अग्निजन्य खडक म्हणजे बेसाल्ट रॉक वापरण्यात आला आहे, जो या प्रदेशात सापडत नाही. पण मग एवढा पाषाण कुठून आणला असावा हा प्रश्न पडतो, कारण सुमारे 69 वर्ष हे बांधकाम चालू आहे. संशोधकांच्या मते त्या कालखंडात कृष्णा नदीच्या भरतीच्या वेळी किंवा नदी पात्रात पाणी जास्त असताना पंचगंगा मार्गे हा खडक इतर प्रदेशातून आणला गेला. शक्यतो कर्नाटकच असावं, कारण असा दगड सह्याद्रीच्या खोऱ्यातच सापडतो आणि नदीपात्रातून पुढे हत्तीच्या साह्याने तो इथवर खेचत आणला गेला असावा. अशी शक्यता नाकारता येत नाही, कारण बरीचशी विदुषी मंडळी म्हणजे परदेशी किंवा परदेशी प्रवाशांची शिल्पे आपल्याला गजथरामध्ये आढळतात. सुरसुंदरींच्या केशभूषा, नेत्रसौंदर्य, भुवयांची ठेवणी, गळ्यातले मंगळसूत्र आणि इतर अलंकार, लक्षवेधक पायातली नुपुरं, उंच टाचांच्या चपला म्हणजे हाय हिल सँडल्स, सगळं विलक्षण आणि त्या कालखंडातील वैभव दर्शवणारं आहे. नदीपात्रातून परदेशी व्यापार होत होता हे सुद्धा शिल्पातून सिद्ध होतं. खरंच कोपेश्वर मंदिराला 69 वर्ष लागली की जास्त वर्ष लागली? कोपेश्वर मंदिरासमोरचा नंदी कुठे गेला? प्राचीन म्हटल्यानंतर आख्यायिका येतेच. हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. हे छायाचित्रण इतरांपर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटेन. जय शिवराय.